Dear student, in the last two lectures, we have seen environmental conservation. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या 2 तासापासून आपण त्या ठिकाणी पर्यावरण संवर्धन जे आहे तर ते पर्यावरण संवर्धन त्या ठिकाणी पाहतोय. याच्यामध्ये आपण पाहिलंय की पर्यावरण जे आहे तर त्या पर्यावरणावर परिणाम करणारे जे काही घटक जे आहेत तर त्या घटकांपैकी नॅचरल फॅक्टर्स, मॅनमेड फॅक्टर्स, नैसर्गिक घटक, मानवनिर्मित अशा प्रकारचे घटक कोणकोणते आहेत याच्याविषयीची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी आपण पाहिली. त्यानंतर असणारे काही प्रदूषण जे आहे तर त्या प्रदूषणाचे प्रकार नेमके कोणते, तर त्याच्यामध्ये नैसर्गिक प्रदूषण, मानवनिर्मित प्रदूषण आपण त्या ठिकाणी पाहिले. त्याचबरोबर असणारे काही हवा प्रदूषण, जलप्रदूषण, भूप्रदूषण याचे असणारे जे काही घटक असतील, स्रोत असतील तर त्यांचे असणारे जे काही परिणाम असतील किंवा कंट्रोल मेजर्स, म्हणजे हे ठिकाणी असणारे जे काही प्रदूषण जे होतं आहे तर त्याच्यावर त्या ठिकाणी आपल्याला उपाययोजना ज्या आहेत तर त्या उपाययोजना कोणकोणत्या करता येतील याच्याविषयीची माहिती जी आहे तर ती माहिती आपण त्या ठिकाणी मागच्या तासांना त्या ठिकाणी घेतलेली. याच्या पुढे डू यू नो रेडिएक्टिव्ह पोल्युशन, किरणोत्सारी प्रदूषण. की रेडिएक्टिव्ह पोल्युशन कॅन ऑकर ड्यू टू 2 reasons ॲज नॅचरल अँड आर्टिफिशियल. म्हणजे किरणोत्सारी असणारे जे काही प्रदूषण जे आहे तर ते किरणोत्सारी प्रदूषण हे नैसर्गिक आणि मानवनिर्मित या 2 प्रकारे त्या ठिकाणी होऊ शकतं. अल्ट्राव्हायोलेट रेज अँड इन्फ्रारेड radiations are natural radiations, whereas X-rays and radiation from the atomic energy plants are artificial radiations. त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की किरणोत्सारामुळे बाहेर पडलेले जे काही अल्ट्राव्हायोलेट रेज त्याला म्हटलेले UV, त्याच्यानंतर दुसरं आपल्याला सांगितलेलं की इन्फ्रारेड असणारे जे काही किरण जे आहेत तर ही नैसर्गिक असणारे जे काही किरणोत्सार जे आहेत तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मोडताना दिसतात. तर असणारे जे काही एक्सरे असेल, त्याच्यानंतर अणुभट्ट्या ज्या आहेत तर त्या अणुभट्ट्यामधून बाहेर पडणारा जे काही किरणोत्सार जो आहे तर हा मात्र त्या ठिकाणी मानवनिर्मित असणारे जे काही किरण जे आहेत तर त्या मानवनिर्मित किरणांमधून त्या ठिकाणी तो मोडताना दिसतो. पुढे Chernobyl, Windscale and 3 miles Iceland mishap are the major mishap of the world still present. त्या ठिकाणी इयत्ता 9वीला आपण त्या ठिकाणी चेर्नोबिल डिझास्टर जे आहे तर ते चेर्नोबिल डिझास्टर त्या ठिकाणी पाहिले. म्हणजे जगामध्ये आत्तापर्यंत चेर्नोबिल, विंडस्केल आणि 3 माईल आयलँड अशा मोठ्या असणाऱ्या ज्या काही दुर्घटना ज्या आहेत तर त्या दुर्घटना किरणोत्सारी असणारे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांमुळे त्या ठिकाणी घडलेले आहेत. Thousands of the people have been affected for long term due to this accident. आणि या ज्या काही दुर्घटना ज्या आहेत या दुर्घटनांमुळे हजारो असणाऱ्या ज्या काही व्यक्ती ज्या आहेत तर ते व्यक्ती दीर्घकाळ त्या ठिकाणी प्रभावित जे आहेत तर त्या प्रभावित त्या ठिकाणी झालेले आहेत. सम ऑफ द इफेक्ट्स ऑफ रेडिएशन्स आर ॲज फॉलोज. आणि ही जे काही किरणोत्सार जे आहेत तर त्या किरणोत्साराचे असणारे काही परिणाम जे आहेत तर ते परिणाम पुढील प्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी दिलेले. पहिला दिलेला आपल्याला त्या ठिकाणी कॅन्सरस अल्सरायझेशन्स ऑकर्स ड्यू टू हायर रेडिएशन्स ऑफ द एक्सरे. एक्सरे जे आहे तर त्या एक्सरेच्या उच्च प्रमाणामुळं कॅन्सरकारी अल्सर जे आहे तर ते अल्सर त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतात. सेकंड आपल्याला सांगितले टिश्यूज इन द बॉडीज आर डिस्ट्रॉय. शरीरातील असताना जे काही ऊती जे आहेत तर त्या ऊतींचा असताना जो काही नाश जो आहे तर तो नाश त्या ठिकाणी होताना दिसतो. थर्ड आपल्याला दिलेले जेनेटिक चेंजेस ऑकर्स. असणारे जे काही जनुक जे आहेत आपल्या शरीरामध्ये असणारे जे काही जनुक जे आहेत तर त्या जनुकामध्ये बदल जे आहेत तर ते बदल त्या ठिकाणी घडून येताना दिसतात. आणि फोर्थ आपल्याला दिलेले व्हिजन इज ॲडव्हर्सली अफेक्टेड. आपली जी काही दृष्टी जी आहे तर त्या दृष्टीवर हानिकारक अशा प्रकारचे परिणाम त्या ठिकाणी होताना दिसतात. आता 9वीला आपण त्या ठिकाणी चेर्नोबिल डिझास्टर विषयीची माहिती त्या ठिकाणी पाहिलेली.
याचे असणारे जे काही व्हिडिओ जे आहेत, चर्नोबिल डिझास्टर असेल, विंड स्केल असेल, तर याचे असणारे जे काही व्हिडिओ जे आहेत तर ते व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला त्या ठिकाणी शोधून पाहण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला त्या ठिकाणी ते टाकलेले आहेत, तर ते तुम्ही त्या ठिकाणी पहा. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे, यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोकं चालवायचे. आता काय सांगितलेलं आहे की व्हाय इज इट सेड दॅट पोल्युशन कंट्रोल इज इम्पॉर्टंट. प्रदूषण नियंत्रण जे आहे तर ते प्रदूषण नियंत्रण त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं असं का म्हटलेलं आहे. आता काय सांगता येईल, द क्वांटिटी ऑफ पोल्युशन अँड सिव्हिरिटी ऑफ देअर इफेक्ट्स ऑन द इकोसिस्टीम हॅव टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन कॉन्स्टंटली. की प्रदूषणाचं असणारं ते काही प्रमाण किंवा त्याची असणारं ते काही सिव्हिरिटी म्हणजे त्याची असणारी काही तीव्रता जी आहे तर ती तीव्रता त्या ठिकाणी नेमकी किती आहे, याच्यामुळं त्या ठिकाणी असणारे काही परिसंस्था ज्या आहेत तर त्या परिसंस्थेवर कोणता त्या ठिकाणी परिणाम होतो हे त्या ठिकाणी सातत्यानं विचारात घेणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. द डिफरंट मेथड ऑफ पोल्युशन कंट्रोल हॅव टू बी यूज्ड फॉर चेकिंग द हाजार्डस इफेक्ट्स ऑफ द पोल्युशन ऑन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सजीव जे आहे तर त्या सजीवावर अशा प्रकारचे प्रदूषण करणारे जे काही घातक अशा प्रकारचे असणारे जे काही घटक जे आहेत तर ते घटक त्या ठिकाणी आपल्याला काय करायचे, कंट्रोल करायचे. आणि ते कंट्रोल करण्यासाठी विविध अशा प्रकारच्या असणाऱ्या काही पद्धती ज्या आहेत तर त्या पद्धतींचा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. एस्पेशली द इम्पॅक्ट ऑफ पोल्युशन ऑन द हेल्थ ऑफ द ह्युमन बिईंग इज असेम्ड फ्रॉम टाईम टू टाईम. आपल्याला लक्षात येतं नसते की प्रदूषण जे आहे तर त्या प्रदूषणाचा मानवी आरोग्य जे आहे तर त्या मानवी आरोग्यावर त्या ठिकाणी काय होतं नसते, बऱ्याच कालावधीपासून त्या ठिकाणी असणारा जो काही परिणाम जो आहे तर तो परिणाम त्या ठिकाणी होताना दिसते. द यंग चिल्ड्रन अँड सिनियर सिटीजन्स आर अफेक्टेड टू द ग्रेटर एक्सटेंट बाय द पोल्युशन. लहान असणारे जे काही मुलं असतील किंवा ज्येष्ठ असणारे जे काही नागरिक जे आहेत तर यांच्यावर त्या ठिकाणी प्रदूषण जे आहे तर त्या प्रदूषणाचा मोठ्या प्रमाणावर परिणाम जो आहे तर तो परिणाम त्या ठिकाणी होताना दिसतो. इफ द एअर अँड वॉटर रिक्वायर्ड फॉर द सर्वायवल ऑफ द पीपल इज अफेक्टेड देन एक्झरसायझिंग द पोल्युशन कंट्रोल इज टू बी डन इमिजिएटली. आता काय सांगितलेलं आहे की हवा आणि पाणी याचं असणारं ते काही प्रदूषण जे आहे तर ते प्रदूषण जर त्या ठिकाणी जर झालं तर याचा असणारा जो काही परिणाम जो आहे तर तो परिणाम त्या ठिकाणी लोक जे आहेत तर त्या लोकांच्या जीवांवर त्या ठिकाणी होताना दिसतो. आणि म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारचं असणारं ते काही प्रदूषण जे आहेत, हवेचं प्रदूषण असेल, पाण्याचं असणारं प्रदूषण असेल तर हे त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, कंट्रोल त्या ठिकाणी केला पाहिजे. दस इट इज सेड दॅट पोल्युशन कंट्रोल इज इम्पॉर्टंट. आणि म्हणून त्या ठिकाणी प्रदूषण नियंत्रण जे आहे तर ते प्रदूषण नियंत्रण त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे असं त्या ठिकाणी काय केलं जातं, मानलं त्या ठिकाणी जातं. तर आता पुढे आपल्याला दिलेलं आहे नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन. म्हणजे सर्वसाधारणपणे हे जे काही पर्यावरण जे आहे तर त्या पर्यावरण प्रदूषणाची पर्यावरण संवर्धन जे आहे तर त्या पर्यावरण संवर्धनाची असणं जी काही गरज जी आहे तर ती गरज त्या ठिकाणी काय आहे, काय दिलेलं आहे की जनरल पब्लिक इज नॉट अवेअर अबाउट द रूल्स ऑफ द एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन. पर्यावरण संवर्धनासंबंधीचे असणारे काही कायदे जे आहेत तर ते कायदे सर्वसामान्य लोक जे आहेत तर त्या सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी माहिती नसतात. देअर शुड बी लार्ज स्केल पार्टिसिपेशन्स ऑफ द पीपल इन एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन. पर्यावरण संवर्धन जे आहे तर त्या पर्यावरण संवर्धनांमध्ये लोकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग जो आहे, पार्टिसिपेशन जे आहे तर ते पार्टिसिपेशन त्या ठिकाणी आवश्यक आहे. इट विल बी पॉसिबल टू आन्सर द एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स ओनली इफ एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन कॉन्झर्वेशन्स बिकम अन इफेक्टिव्ह पब्लिक मुवमेंट. आता काय सांगितले पुढे की पर्यावरण संरक्षण संवर्धन ही प्रभावी अशा प्रकारची मुवमेंट म्हणजे चळवळ जी आहेत, लोक चळवळ जी आहे तर ती लोक चळवळ जर त्या ठिकाणी झाली तरच पर्यावरणीय असणाऱ्या त्या काही समस्या ज्या आहेत तर त्या समस्यांची असणारे जे काही उत्तरं जे आहेत तर ती उत्तरं आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकते. फॉर दिस पर्पज
व्हॅल्यूज लाईक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड अँड अफेक्शन्स टुवर्ड द एन्व्हायरमेंट, knowledge about it, etc. should be included among the children since their childhood. बघ, आणि म्हणून याच्यासाठी काय करायचं आहे, लहान वय जे आहेत बघ, सिन्स चाइल्डहुड म्हणजे लहान वयापासून ते असणारे जे काही लहान मुलं जे आहेत, तर त्या लहान मुलांमध्ये पर्यावरण जे आहे तर त्या पर्यावरणाविषयीची असणारी जी काही माहिती, पुढे आपल्याला सांगितलं की अफेक्शन टुवर्ड द एन्व्हायरमेंट म्हणजे असणारं जे काही पर्यावरण जे आहे तर त्या पर्यावरणाविषयीचं असणारं जो काही प्रेम असेल, त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितले पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, सकारात्मक अशा प्रकारचा दृष्टिकोन, त्या ठिकाणी ही जी काही मूल्य जे आहे तर ती मूल्य ती लहान मुलं जे आहेत तर त्या लहान मुलांमध्ये लहान वयापासूनच त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी ती रुजवली पाहिजे. धिस विल हेल्प टू मेक द फ्युचर जनरेशन मोर अवेअर अबाउट द एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन अँड प्रोटेक्शन. आणि याच्यामुळं काय होईल, उद्याची असणारी जी काही भावी पिढी जी आहे, म्हणजे उद्याची असणारी जी काही पिढी जी आहे तर ती पिढी पर्यावरणाचं असणारं जे काही कॉन्झर्वेशन आणि दुसरं आपल्याला सांगितलं प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण आणि संवर्धन करणारी त्या ठिकाणी असेल. सो ॲज टू अचीव धिस, आणि हे आपल्याला काय करायचे तर त्या ठिकाणी काय करायचे, साध्य त्या ठिकाणी करायचे. इट इज नेसेसरी टू इन्क्रीज द अवेअरनेस थ्रू एज्युकेशन. आणि हे साध्य करण्यासाठी शिक्षणाचं असणारं जे काही माध्यम जे आहे तर त्या शिक्षणाच्या माध्यमामधून काय करायचं, आपल्याला जनजागृती जी आहे, अवेअरनेस जो आहे तर तो जनजागृती होणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. टुडे ऑल द डेव्हलपिंग अँड underdeveloping countries have accepted the responsibility of the environmental protection. but आज जगामधील सर्व असणारे जे काही डेव्हलप म्हणजे विकसित, दुसरं आपल्याला सांगितलं डेव्हलपिंग विकसनशील, ज्यांचा त्या ठिकाणी काय होताना दिसतोय, विकास त्या ठिकाणी होतोय. दुसरं आपल्याला सांगितले अनडेव्हलप्ड अविकसित, ज्या देशांचा अजून त्या ठिकाणी विकास व्हायचा आहे, अशा प्रकारचे अविकसित असणारे जे काही देश जे आहेत तर त्या देशांनी पर्यावरणाचं असणारं जे काही संरक्षण जे आहे तर याची असणारी जी काही जबाबदारी जी आहे तर ती जबाबदारी त्या ठिकाणी त्यांनी स्वीकारलेली. देअर एफर्ट्स आर इन दॅट डिरेक्शन. आणि जे काही असणारे जे काही विकसित विकसनशील अविकसित असणारे जे काही देश जे आहेत तर त्या देशांना त्या दृष्टीनं असणारे जे काही प्रयत्न जे आहेत तर ते प्रयत्न त्या ठिकाणी चालवलेले. दे हॅव डिफाईन the future plans about environmental protection and have constituted the necessary law. आणि म्हणून हे जे काही देश जे आहेत तर त्या देशांनी पर्यावरण संरक्षणाची आपले असणारे जे काही ध्येय जे आहेत, धोरणं जे आहेत, फ्युचर प्लॅन्स जे आहेत तर ते त्या ठिकाणी काय केलेले, निश्चित त्या ठिकाणी केलेले. आणि त्यासाठी आवश्यक असणारे जे काही नेसेसरी लॉज जे आहेत म्हणजे आवश्यक असणारे जे काही कायदे जे आहेत तर ते कायदेसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी काय केलेले, तयार केले. त्याच्यानंतर पहा ब्रॅकेटमध्ये आपल्याला काय दिलेले की एपिक इंटू हिस्ट्री, इतिहास जो आहे तर त्या इतिहासामध्ये मागे आपल्याला त्या ठिकाणी डॉक्युमेंट पाहायचं आहे. इन 1972 United Nations Environment Program, that is UNEP, has been established in a conference arranged on human and environment in which environmental problems were discussed. 1972 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटना, त्याला आपण त्या ठिकाणी युनो म्हणताना दिसतो. आता ही जी काही युनो जो आहे तर तिने सर्वसाधारणपणे स्टॉकहोम येथे भरवलेले जे काही मानवी पर्यावरणावरील जे काही कॉन्फरन्स जे आहेत, परिषद जे आहेत तर त्या परिषदेमध्ये पहिल्यांदाच पर्यावरण विषयक असणाऱ्या त्या काही समस्या ज्या आहेत तर त्या समस्यांवर चर्चा जी आहे तर ती चर्चा त्या ठिकाणी केलेली. आफ्टरवर्ड्स इन इंडिया a separate environmental department had been established after through discussion on the environmental problems. आणि त्याच्यानंतर भारतामध्ये आपल्या असं लक्षात येतं नसते की अनेक असणारे जे काही समस्या ज्या आहेत, पर्यावरणावरील असणाऱ्या जे काही समस्या ज्या आहेत तर त्या समस्यांवर त्या ठिकाणी चर्चा जी आहे तर ती चर्चा त्या ठिकाणी करण्यात येऊन आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही
सेपरेट अशा प्रकारचा असणारा जो काही विभाग जो आहे तर त्या विभागाची असणारी जी काही स्थापना जी आहे तर ती स्थापना त्या ठिकाणी करण्यात आलेली. मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट इज इन्व्हॉल्ड इन प्लॅनिंग. आता याच्यामध्ये सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना दिसते की असणारं जे काही स्वतंत्र अशा प्रकारचं पर्यावरण आणि असणारं जे काही वन मंत्रालय जे आहे तर ती वन मंत्रालय, हे दोन्ही असणारे जे काही मंत्रालय जे आहे तर ती मंत्रालय काय करताना दिसतात तर याचं असणारं जे काही नियोजन जे आहे तर ते नियोजन त्या ठिकाणी करताना दिसतात. पुढे आपल्याला सांगितलं इंडक्टिंग अँड इन्क्रीजिंग अवेअरनेस अबाउट एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट थ्रू व्हेरियस प्रोग्राम सिन्स 1985. आणि जे काय असणारे जे काही मंत्रालय जे आहेत, वन मंत्रालय असेल, पर्यावरण मंत्रालय असेल, तर ते काय करताना दिसतात तर आपल्याला या ठिकाणी दिलेलं की 1995 पासून पर्यावरण आणि वन मंत्रालय जे आहे तर ते पर्यावरण आणि वनविषयक असणारे जे काही कार्यक्रम जे आहेत तर त्या कार्यक्रमांचं असणारं जे काही नियोजन किंवा प्रबोधन करण्याचं असणारं जे काही काम जे आहे तर ते काम ही जी काही मंत्रालय जे आहे तर ते मंत्रालय त्या ठिकाणी करताना दिसतं. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.